अरे झालं का? चला निघा पटापट. आता आरा लवकर. इकडून लवकर निघालो की घरी लवकर पोचलो पाहिजे. हाव ना, जाऊ ना. तुम्हाला तर खूपच घाई, घरून निघायची घाई, इकडून जायची घाई. एक दिवस थांबता चालत नाही का? का रे बबड्या, थांबता का मस्त अजून एक दिवस? किती मज्जा येऊन राहिली ना. हा हो वहिनी, हो मी तर मला मनातलं ओळखलं तुम्ही. दादा दादा थांबू ना आपण. दादा असं कर, तू आणि वहिनी मागून ये. हा? एक दिवस काय आले, एक महिना थांब तुम्ही. तो काही टेन्शन नाही. हा मस्त या महिना बऱ्यानं. तुम्ही तर लयच आहे वनिरा. एवढं काय, जाऊ दे बबड्या. तसेच आहेत दादा, त्याच्याच मनाचं करतात. अहो पण मी काय ते, ते रस्त्यानं म्हणा जे काय म्हणायचं आहे ते. गाडीत बसलं की मग तसंच राहावं लागते. घराला जायला. हा हा म्हणजे तुम्ही का आमच्या गाडीत थोडी बसणार? मी परत तसंच तसंच दोन गाड्या त्याच गाडीत बससान ना. तेवढं तरी मला नशीब की घराला जायला कटकट नाही का लागणार. काय रे दे ना, ऐक ना काय म्हणते तर. मन कर ना काकू, पहा ना कशी करतात, पहा कशी करतात. हा, अशीच करतात नी. काकू आटपलं का तुमचं? आठवा बरं पटपट. अरे बाबा, मग आठ पेला मी साजरी बसली तर ती बाल्कनी मस्त मस्त हवा लागून राहिली, येणारे जाणारे दिसतात, बसली तर ती. ऐक ना ते काय म्हणते तर. हो सा. मी म्हणत होती तुम्हा सर्वांना भूकात लागल्या का? हा हा वहिनी मली भूक लागली. मग जाता जाता असं इकडून आले तसं केला तसं आताही स्वयंपाक करायचा एखाद्या वावरात. हाय ना उरलेलं काकू आपल्याजवळ सामान काही. मला ते कणिक गिनिक काही उरलं ना. आहा, आता आता कोणी नाही पिणार, आता कोणी नाही पिणार ते खाणार. कोणी नाही खाणार. आता आता आपण बाहेरच जेऊया काकू. हो ना, आपण बाहेर जेऊ ना काकू आता. आता उरेलही नाही हो, काही उरलं नाही. पुरे आताच तर सरलं. आता काय आपण घरी जातो ना शिटू. आता काय गाडीत बसलं एकदा की झालं. वाटलं तर चहा घी पिऊ त्यात. अहो जेऊया ना मस्त. आपण इकडे कधी जेवलोच तर नाही बाई. असंही बोलता आलं पाहिजे. माघरच्या मसाल्यात असं चार खेप म्हटलं ना, असा वाघावर डका बी की अर्धी बिल्डिंग येईन पैत पैत. काय झालं माहिती, या बाईनं असं काय मागितलं की 10 तोळ्या सोन्याचा हार घेऊन घे. हा माणूस एवढा खेसला. अहो जेव ना. अव खादोडे का निरा पोटाचाच विचार. देवाजवळ आली कधी तर विठोबा कर. हा डबल कधी यायला भेटीन पंढरपुरात नाही. एखादी तर म्हणत होती की मस्त आता उपवासच करतो. देवाचं दर्शन झालं चांगलं, आता उपवास नाही दिलं खाचीच पडली. जेऊया मग हा. मस्त मस्त ना रास. आता इथं नाही जेवायचं, छान असतं मस्त. जाता एखादं कुठलं हॉटेल बघायचं आणि तिथं जेवायचं. किती मज्जा ना. हो हो वहिनी, हो हो दादा दादा वहिनी म्हणतात बरोबर आहे. हो आपण जीव मी सगळ्याला सांगून येतो. बबड्या सांगू नको ना कोणाले. आपण म्हणू की दादा म्हणतात. आ? गाडीतून करताना आपण असं सांगू की दादा म्हणते अति जेवण, असं म्हणजो ना बबड्या. आतापासून सांगू नको ना कोणाले. तर मलावरच नवील ना की शिटूस म्हणते बाहेर जेवा. दिनो चला आवरलं चला बरं. हा हो हो चला. थांबू रस्त्या ते सगळे जीव घालू. लेकरा बागले भुका लागतात. हा हो ते घरापासूनच म्हणून राहिली बाहेर जीव बाहेर जीव. तीर्थाच्या ठिकाणी आलं की बायकोचं मोडत नसतात. अर्ध पुण्य तर बायकोच्या इच्छा पूर्ण केल्यानंच भेटते. मग बाबा ते तुम्ही म्हणा मग फवाऱ्याचं आहे मग चला ना आपण घेऊन येऊ. आज सुट्टीच आहे नाही तरी मला फवार औषध आणायचं आहे म्हणा ना. हो आणतो ना मी. मग तुला सुट्टी आहे का? हो सुट्टी आहे आज. मग का रे आजची सुट्टी होती का? मग कालची एका दिवशी काढा लागत होती त्या मी जा लागत होतो तो नाही दर्शन झालं असतं संग मंग. हा तसंही सासू सासऱ्या संग एक पंढरपूरची वारी करा बाबू. चला म्हटलंच नशीन तर का मना नतीन का भाऊ? हाय ना भाऊ, तो म्हटलंच नाही ना मोठ्या बाईनं चला म्हणून. अरे नाही बाई म्हणजे म्हटलं नाही तर काय तर मला आलता माझ्या सासऱ्याचा फोन आला तर तू नाही तर मग दिनू फोन केला. सासूबाई बोलल्या चला म्हणत दर्शन होते गाडी आहे. पण ते काय मला जायचं पण काल मला अर्जंट काम होतो. तुम्ही सांगा आणि मी ऐकतो. ओळखीचे आहेत मला मोठ्या ताई, ओळखी आहेत बरं.
मोठ्या ताईले नोकरी लागली ना, तासन मोठ्या ताईचे ते वरच बदलले. तुम्हाला विचारती नाही तर सांगतही नाहीत, हुकूम सोडतात. मी चालली पंढरपूरला सांगितलं शिन तुम्हाला. असं नाही की चला तुम्ही बी. पगार आता मोठ्या ताईचा पगार शिल्लक आहे ना तुमच्यापेक्षा. तुमचा पगार टेम्पररी, किती म्हटलं तरी प्रायव्हेट, कमीच. बलताईचा पगार सरकारी, हमखास महिन्याच्या महिन्या 1000 पगार बोलते. अरे बाई तसं काहीच नाही आहे. मला काम होतं काल, खरंच मी म्हणून गेलो नाही. त्याच्या भाऊच्या बाया गिया लेकरं ते सगळेच आहेत, त्याच्याच्या मी गेलो नाही. फक्त दिनूचीच फॅमिली नाही ना, ती त्यांचे शेजारी बेटाळातले आहेत की सगळे, ते सगळे मिळून गेले. मग त्याच्यात काय आपलं चांगलं नाही वाटत आहे माणसाचं, म्हणून नाही गेलो मी. हो ना, मानही भेटत नाही. आमच्या इथं नाही, माझे पप्पा यांना एवढा मान देतात की काय सांगू तुम्हाला. माझे पप्पाचं खूप, आमच्या इथं खूप आहे हो. जावायचा मान म्हणजे जावायचा मान. तसं मोनीच्या मामाच्या घरी नाही आहे ना. लाईनी सुनबाई उभ्या उभ्या पाण्यात आगलं, ते पाण्यात आग. काय करावं या पूच. सुनबाई वाळणं ताटा. हो वाढतो ना. मग काय तर मी तर ताटा वाढतोच. पण भाऊ तुम्ही काय लागत होतं पंढरपूरले, त्याच्यापेक्षा एकदा त्याईनं म्हणा लागत होतं चला म्हणून. नाही त्याईनं म्हटलंच नाही. नाही फरकच पडते बाई. आता जाऊ द्या, आम्हाला जाऊ कधी काढी. मामाजी चल म्हटलं आपण जाऊ, आत्याबाई तुम्ही मी, सगळेच जण जाऊ. दादाली सोबत. दादा तुम्ही तेव्हा चल जा आमच्या सोबत. ते बघितले ना, प्युअर व्हेज आहे ना. नाही तर का तू नांदी लागून का आईच्याला खाऊ कमी. पहिलेच हॉटेल तसंच प्रॉब्लेम आहे. आईच्या तसंच तर जीवार येते बाहेर जेवण, बाहेर खाते. तीर्थाले देवाच्या ठिकाणी आल्यावर म्हणजे तुला शुद्धता चालते आणि तुला खायची होते. दादा मी ऑर्डर ना. चला हात धुवून घ्या बबड्या, हँड वॉश करून घे. चल बसून घे शेटू. या ना इकडे, या सगळ्या. हा चल बाबड्या, आपण हँड वॉश करून येऊ. जा ते तिकडे बेसिंग आहे. बबड्या त्याला खाली नको सोडू, ओला होईल तो. नाही बाई व, मी ना हॉटेल तर लय मोठं दिले व. आता माझ्यावर तर काही एवढे पैसे नाही बिचारे. मुकील आहे अतिच थोडी तुले पैसे द्यातात. घरी गेल्यावर मग हेच केला की मग देऊन द्या. अति का पैसे मागते का कोणी. आता सगळे जण जीव राहिले हॉटेलीत, तो आपण का नाही म्हणता साजरं नाही वाटत. मग ते घरी गेल्यावर हिशोब करू ना. काय व काय चालू आहे. मला इकडून आहे हे जेवण, नाही तर म्हणसान हॉटेलीतलं जेवण आहे, सगळे मिळून वर्गणी करून जीव. चांगचं जेवण आहे हे. म्या तुम्हाला देत होती जेवण, पण माय सुनलंय ऐदी आहे ना, स्वयंपाक करणार नाही ते तुम्हालाच करायला लावीन. आणि तुम्हाला म्हणीन जे काकून मला वाळा. म्हणून मग म्या म्हटलं अतिच द्यावच राहिले जेवण. चला हाऊन घ्या, त्या गेला हात धुवायला तर ती. हो चाल बरं माय. दिनूच्या ना शिटूच्या ना आले हॉटेलीत जायला भेटते, नाही तर काय एवढ्या मोठ्या केलात आलो असतो माय बाई. काकू हँड वॉश करून घे, हे हात धुवून घ्यायचा. त्यांना हात धुवा लागतात काय. चाल ना, ते काय शिटू धुवून राहिली. चाल ना, माहिती नळ कसा चालू कर, आपल्याला सुचणार नाही ना. मग चाल त्याच्याजवळ आहे तर धुवून घेऊ. अरे बाकीचे आवाज द्यायला लागत होता, या ना म्हणा पटपट ऑर्डर दिला जाते. मग जायान बल कसं असते, मा दिनूले शिटू काही कळत नाही. तेले तेच सारखं पाहतात. आता मी तसं नाही म्हणत, पण मी छान सरिताच्या मनात आलते की नाही की बाई मोठ्या हॉटेलात जेवून राहिले. मग आता प्रत्येकाचं न्यारं असते. पण पहिले सांगावं की नाही की चला काकू मला इकडून जेवण. चालले उठले, दोन नवरा बायकोन निघाले, या जेवायले. कोणा मनात संकोच येते की बापा पैशाचं सूट नसते, मी तुम्हाला सांगतो. आणि पैशासाठी मले कोणाला दुखवता येत. म्हणून तर मी सरिताले मीनाले पहिलेच सांगलं की हे मायून जेवण आहे म्हणून. मला माहित आहे ना, त्याने तो विचार केला की माय
आता याची आपल्याला याच्यातले पैसे द्यायला लागतील. आता प्रत्येकाचं न्यारं न्यारं असती, पण आमच्या शिटूला समजतच नाही. या तुम्ही बी सगळे जण जेवायले. हा पंढरपुराचं दर्शन साजरं झालं की नाही? हा मस्त झालं बाई, काही म्हणा लागे. आता जेवणी मस्त घरी जेवण करत होतो चांगलं. आपलं काय भाजी भाकरी, मस्त मिरचीची भाजी गिजी केली असती, साजऱ्या दळत चुलीवर भाकरी केल्या असत्या. पण सुने मला हॉटेलातच जेवायचं होतं बाई, तिले खुमखुमीच होती घरापासून. या मग आता तुम्ही बी हॉटेलला यायले, येतो मग हँड वॉश करून. तिथं खस राखीनं हात घासतो मी. आता ती हॉटेलीत हाय फुकटचं हँड वॉश तर घेतो ना 2. माय बाई वो माय होती हवा लागते का? माय कोणाचं काय कार्यक्रम आहे का? कोणाचं लय मोठा आहे व हाल तर. हा मा हॉटेल आहे, जेवण करा लागते जेवण. आता बाई एवढं साजरं हॉटेल माय लय मोठं आहे व हे. बाई आमच्या तिकडे हाय असं नेलतं मग पांडून एकदा मला हॉटेल. चहा कुण्या गावाला गेलतो का सांगा बाई आम्ही. तर कुठे गेलो काय माहित बाई, याद नाही. येता येता मग पांडून हॉटेलीत नेलतो. असं नव्हतं माहिती ते, असं नव्हतं माहिती तर असं असं लहान चुकलंच होतं माहिती. मा न्यारा न्यारा राहते हे मोठं हलाय. चल माय बाई लय साजरं हाय व माय. किती मागण होती इन बाईले. या ना इन बाई माग माग राहता. मी चालले तसं पुढे. मी का लाडल्या वाणी का जेवायची भूक लागली का मुली? चला दोघी सांग जाऊ. इन बाईले म्हणलं हे जियाचं हॉटेल आहे, जिया लागते होती. हा मन कर ना. बाली नाही आली काय? सांगली पिंकी काय करून राहिल्या हे आता ती? माहिती फोटो काढून राहिल्या बाई होते त्याचे, ते फोटो काढणं चालू आहेत. इमली हाय त्याची. आणलं तू काय करू राहिले म्हणे? फोटो काढतो ना म्हणे पोरीस सांगू म्हटलं का काय करा बाई, इकडे फोटोच चालू आहेत. नाही काढलं इकडे असं मस्त झाडं ते लावेल आहे व. हात धुवायला गेलो मस्त झाडं लावेल आहेत. हे आमची शिटू इकडे फोटो काढून राहिली. जाय घे काढून, आठवणी राहतात. ते हातही धुवायचं हाय माहित ती बेशी. हातही धुवून घे. मी आणतो तेले बोलावून इकडे म्हणा अर्धे उरदे फोटो. आता फोटोतच भरते का जेवता ते? हे दिनून ऑर्डर दिली का काय माहित? दोन मंगेचं ती उभं आहे ते काय माहित दिलं का नाही, मला काही माहित नाही बाई. दिनू मग ऑर्डर देऊन देणं. हा मग जेवण का तयारच असणार आहे का? उशीर लागेल आपल्याला अजून अबाय पाण्याचं. लवकर घरीला पुरलं. हो आई हो. चल मग ऑर्डर देऊन दे. काकू या ना फोटो काढू ना सेल्फी. अहो शिटू आली माय बाई आली घुसायच्यात. स्माइल करणं दात दाखवा लागतात माहिती. 2 बोट वदर करणं. हा शिटू काय का शेल फेरणं शिकणं चालू आहेत बाई व. हा बुड्या आल्या रडा. हा पंढरपूरची वारी विठ्ठलाच्या सेवेत दंग. हा शेल्फीत मग्न वारकरी. हा प्रणव इकडे तिकडे जाऊ नये बाबा. इकडे हे ठिकाण साजरं आहे का? मस्त आहे काय बे. त्या माणसाला बरं वाटते का कोणाचा वावर आहे म्हणून? लय लोक शवाले राहतात का? हा मग काय तर फार्म हाऊस म्हणतात ना, फार्म हाऊस वावरात करतात ना लोक असं. हा बस तेच जा लागत नाही कुठे. अमोने ते तू आलं दाखव ना मला. तुला आजी तर लिखून गीत दिलती ना, ते दाखव. अरे तर आजीनं थैलीत भरली ना. आता आजी म्हणते काढू ना म्हणते, घरी गेलं कीच काय लागते. अति का आपण थांबून तर राहिलो. अति फक्त चहा पाण्यासाठी नाही त्यासाठी थांबू ना. आता मग घरी गेल्यावर दाखवीन ना. ताली बंदूक दाखवशील ना मला? हा माझ्या बंदुकला हात तर लावून दाखवतो मग सांगतो तुले. हातही नाही लावायचा. मला बावलीला तू पाय तर खरी मग सांग मी तुले. आताच लपून ठेवतो. मम्मी माझी बावलीची थैली कोण थैलीत माझी बावली ठेवली? दादाला दाखवू नको. तो दादा त्याची बंदूक दाखवत नाही ना. हा हुसकायचं नाही, काढायचं नाही. आता इथूनच काढते, इथंच राहून जाईन. चला आपल्याला निघायचं आहे. तो मामा गाडीवाले त्या मामाला बोलवायला. चला निघायचंय आपल्याला. चला ना बसता हा बसा ना व. साजरं वाटून राहिलं. काल तर माहिती कोण येता तर बाई लय बाई पाव दो पटलो निरा. आज साजरी शियान दिलं मस्त. हा मस्त वाटून राहिलं, गमून राहिलं. जर ती हवा लागून राहिली थंडगार तर बसा ना व घंट्यावर. आजी घरी जायला लागते ना. तो गाडीवाला आपल्या घरचा आहे का? हा व माय बाई हो. चला माय बाई चला. त्या गाडीवाला करत अशी. आपण ये बाबा इकडे. तिकडे काय चाललं? चाल इकडे. हा ही मस्त आहे का? तिकडचे मस्त आहे. काय मस्त करतात हो. मी तर म्हणेन आता पिंकी चप्पाले की आपल्या शेतात करा फार्म हाऊस. द्या आमच्या भावाले पुढं काढून. बोलते ते सोपं नाही. नीचे पप्पा तसंही काही ऐकत नाहीत.
या तीन कशावरून अगं पिंके तू सासूले सांग या ना श्रीमंती ते म्हणा गावात कोणाचंच फार्म हाऊस नाही आलंच होते म्हणा आटेबाई पाय तुझी सासू एका पाया फिरून उद्या वावरात फार्म हाऊस बनते. हो हो बनते बनते गावातली श्रीमंत बाई दाखवा लागत नाही की आमच्यात जोडलाय मोठा पैसा आहे म्हणून. हे ना घे हसू आता घरी गेली की बने मी म्हणते एक दिवसाची सुट्टी शिल्लक का आणि बीची मजा पाय ना घरी गेल्यावर. पिंकी भांडण करून येईल पांडुरंगाच्या दर्शनाले गंगूबाई सोडत नाही तिला आता. मी काही भेट नाही गंगूबाईले. गंगूबाईचं पोरगच घेऊन आली संग. हा एकटी आली का गंगूबाई पोरग आलो संग म्हणून मी आली. हा बरोबर आहे वहिनी तुम्ही आमच्या भावालाच घालता. चला ओ बाया ओ चला ना तो गाडीवाला घाई करू राहिला ना. हो ना हे पण कोणीच उठायला तयार नाही. बसा आजी तर म्हणते थांब ना माय घंटाक भर ले साज धावा लागून राहिली म्हणते ती. नाही म्हटलं ना व तुले अति कोणाचंच खेळणं काढत मी सगळ्याचे खेळणे आता मी घरी गेल्या की देतो. आजी माझी बाहुली दाखवते दादाला देऊ नको तो दादा मग त्याची बंदूक देत नाही. मोने तू लहान आहेस का सांगितलं ना अति कोणाचंच खेळ काढत नाही मी. दादाचंही नाही त्वालही नाही ते पिंकीचं नाही तू कृष्णा लागे राम ते खेळणे काढून राहिले का सोनू ते काढून राहिले का खेळणे. त्या निधीची बाहुली आहे ना सगळ्याचे खेळणे अंदर आहेत ना ते आता घरी गेले की मी देईन. अति काढून नाही हो बाई ते खेळणे अति काढून नाही माय भावतीच ना आपल्याला जावं लागते ना घरी. हो ना ते लेकरायला ते खेळण्याचीच पडली. चला ना माय हो तो गाडीवाला होऊन राहिला ना. अति मोला वाटते घंटाक बोर राहिला की बुड्या टाकतात अंग राहतात झोपून मग. चला चला ओ ओ रामभाऊ काढा तुम्ही गाडी काढा. हे राहू द्या ती जे येईन बसतील ते गाडीत घ्या घरी आणि जे राहिले ते राहू द्या तीच.